नाही नाही आरो मग विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांना वाचवलं जाते अधिकाऱ्यांवर. विधान बघा, जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, काय ते मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. नाही, पण त्यात निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की उमेदवार जे इच्छुक होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले रिसीट गेले दिल्या आणि त्यांना, पावती त्यांना दिली गेली, तर अशा वेळेस ती कार्यवाही होणं ती अपेक्षित होतं, कार्यवाही पण ती होऊ नये, निवडणूक- ती आरोप कार्यवाही होऊ नये म्हणूनच विधानसभा अध्यक्ष तिथे येऊन उभे राहिले. अशा प्रकारे त्यांचे अर्ज रोखले जावेत, त्यासाठीच विधानसभेचे अध्यक्ष तिथे उभे राहून दहशत आणि धमक्यांचं वातावरण निर्माण करत होते. स्पष्ट दिसत आहे. तुम्ही कोणाची बाजू घेताय? तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेऊ नका. हे व्हाईट कॉलर क्रिमिनल